नमस्ते, राधिकाज आर्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. वेडिंग सीझन स्पेशलमध्ये आजपर्यंत आपण नेकलेसेस कसे बनवायचे ते बघितले. आज आपण गहू तोडे बनवायला शिकूया. चला तर मग सुरू करूया. त्यानंतर 0.3 mm वायर लागणार आहे आणि अशा प्रकारचे पर्ल्स लागणार आहेत. त्यानंतर 1 mm गोल्डन बीड्स. सर्वात आधी इथे मी 0.3 mm वायर 3 फूट इतकी काढून घेतली आहे. आपल्या बँगल बेसच्या साईजनुसार कमी जास्त करता येईल. त्यानंतर एक पर्ल, एक गोल्डन बीड आणि पुन्हा एक पर्ल अशा पद्धतीने आपल्याला हे वायरमध्ये घालून घ्यायचे आहेत. ब्रायडलसाठी खूप सुंदर असं हे ग्रीन कलरच्या बँगल्समध्ये कॉम्बिनेशन मोत्याचे बँगल्स खूप सुंदर दिसतात. हे बघा, या पद्धतीने आपल्याला हे सर्व मणी असे घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर वरचा जो गोल्डन बीड आहे त्यामध्ये राईट साईडची वायर आपल्याला अशा पद्धतीने त्यातून काढून घ्यायची आहे. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी 4 मण्यांचा अशा प्रकारे एक पॅटर्न तयार होईल. ठीक आहे. याच पद्धतीने आपल्याला पुन्हा दोन्ही वायरमध्ये 2 पर्ल्स आणि एका साईडला फक्त एक गोल्डन बीड घालून घ्यायचं आहे. ठीक आहे. आतापर्यंत आपण खूप सुंदर सुंदर असे नेकलेसेस बनवायला बघितलेत. तर ह्यापुढे आपण बँगल्स कशा बनवायच्या ते बघूया. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला ह्या गोल्डन बीड्समधनं दुसऱ्या साईडची वायर अशी काढून घ्यायची आहे. ठीक आहे. हे बघा, नायलॉन थ्रेडमध्ये पण तुम्ही हे तयार करू शकतात. मी या ठिकाणी 0.3 mm ची वायर यूज केली. आता याच पद्धतीने आपल्याला आपल्या बँगल बेसच्या साईजला लागतील इतके मणी घालून घ्यायचे आहेत. तर मी आता हे सगळं तयार करून घेते. हे बघा, या पद्धतीने आपल्याला पूर्ण लाईन तयार करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने शेवटच्या वायरमध्ये शेवटी आपल्याला फक्त 2 पर्ल्स घालायचे आहेत, गोल्डन बीड घालायचं नाही आहे. ठीक आहे. हे बघा, या पद्धतीने फक्त 2 पर्ल्स दोन्ही वायरमध्ये आपल्याला असे घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर पहिला जो गोल्डन बीड आहे, वायरच्या सुरुवातीला आपण जो गोल्डन बीड घातलेला आहे त्या गोल्डन बीडमधून आपल्याला ह्या दोन्ही वायर पास करून घ्यायच्या आहेत. हे बघा, या पद्धतीने आपल्याला आतापर्यंत आपण जसे मणी ओवळले त्याच पद्धतीने आपल्याला हे गोल्डन बीड्समधनं अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहेत. म्हणजे या ठिकाणी आपला बँगल बेस तयार होईल. ठीक आहे. आता हे आपले पर्ल्स बँगल बेसवर ठेवून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थितपणे आपल्याला रॅपिंग करून घ्यायची आहे. ही फिटिंग मी मुद्दाम राहू दिली म्हणजे आपल्याला बँगल बेसपेक्षा लूज पडू नये म्हणून असं व्यवस्थित बेसवर ठेवून घ्यायचं आहे आणि मग दोन्ही साईडची वायर आपल्याला व्यवस्थित अशी खेचून घ्यायची आहे. हे बघा, म्हणजे आपल्या बँगल बेस आणि आपण जे पर्ल्स तयार केलेले आहेत यांची साईज अगदी व्यवस्थित होईल. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला बेसवर ही माळ ठेवल्यानंतर व्यवस्थित खेचून घ्यायची आहे. आता बँगल बेसला जे होल असतात त्या होलमधून आपल्याला हे दोन्ही वायर खालच्या बाजूला काढून घ्यायचे आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने दोनही वायर इथे कट करायची नाही आहे, आपल्याला व्यवस्थित होलमधून अशी काढून घ्यायची आहे. आता वायर रॅपिंग करताना एक वायर तिथेच ठेवून फक्त एकाच वायरने आपल्याला वायर रॅपिंग करायची आहे. तर हे बघा,
गोल्डन बीड्सच्या नंतर आपल्याला अशी वायर व्यवस्थित रॅप करून घ्यायची आणि प्रत्येक वेळेला अगदी टाईटली खेचून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. गोल्डन बीडच्या आणि पर्ल्सच्या मधून अशी व्यवस्थित वायर रॅपिंग पूर्ण करून घ्यायची आहे. ठीक आहे. ह्यानंतर पण आपण सुंदर असे गोल्डन बँगल्स, त्यानंतर मोरपंख, कुंदन लावून बँगल्स, वेगळ्या प्रकारचे बँगल्स यापुढे आपण बघणार आहोत. तर प्रत्येक व्हिडिओ नक्की बघत चला. ठीक आहे. अशा पद्धतीने चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि रॉ मटेरियल पण आपल्याकडे अवेलेबल आहे. तर कोणाला हवं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, त्यावर DM करून मटेरियल पण मागवू शकतात. आता या पद्धतीने आपली वायर रॅपिंग झाल्यानंतर सुरुवातीची जी वायर होती ती आणि ही दोन्ही एंड्स पकडून असं ट्विस्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि वरच्या साईडला पुन्हा एकदा अशी वायर काढून आणि वरच्या बाजूला आपल्याला कट करून घ्यायची. ही वायर वरच्याच बाजूला आपण नेहमी कट करून घेतो, म्हणजे कुठेही ज्वेलरी घालताना ती आपल्याला लागत नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने आपले हे गहू तोडे बनवून तयार आहेत. ही वायर आपल्याला अशी हाईड करून घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही फ्लॉवर पण लावू शकतात, म्हणजे दोन्ही जॉईंटच्या मध्ये एक फ्लॉवर अटॅच करून पण घेऊ शकतात. असे गहू तोडे तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.